नमस्कार फ्रेंड्स, आज आपण साहित्य समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक 2 साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर या घटकाचा सुरुवात करूया. तर साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार उद्दिष्ट काय आहेत या घटकाची? साहित्य समीक्षा आणि संस्कृती यातील परस्पर संबंध समजावून घेणे, साहित्य कृतीचे मूल्यांकन करताना सांस्कृतिक दृष्टिकोन स्वीकारणे, संस्कृती व्यवहाराच्या प्रक्रियेत साहित्याचे स्थान ओळखणे, आधुनिक समीक्षात्मक दृष्टिकोनांचा अभ्यास करणे, भारतीय आणि मराठी संस्कृतीतील साहित्याचे प्रतिबिंब पाहणे हे या घटकाचे उद्दिष्ट आहेत, प्रमुख उद्दिष्ट आहेत. प्रस्तावना काय? तर साहित्य हे समाजाचे आणि संस्कृतीचे आरसे मानले जाते. साहित्य समीक्षा म्हणजे केवळ साहित्य कृतीचे मूल्यमापन नव्हे, तर त्या कृतीतील समाज, संस्कृती, विचार आणि मूल्यांचा शोध घेणे होय. संस्कृती व्यवहार म्हणजे समाजातील विचार, रूढी, परंपरा, कला आणि जीवनशैली यांचा सक्रिय प्रभाव होय. म्हणून साहित्य समीक्षा ही केवळ कलात्मक क्रिया नसून ती संस्कृतीच्या व्यवहाराशी निगडीत सामाजिक प्रक्रिया आहे. पुढचा काय मुद्दा? साहित्य संहिता. साहित्य संहिता म्हणजे समाजात निर्माण झालेल्या आणि स्वीकृत झालेल्या साहित्य मूल्यांची आणि निकषांची एकत्रित रूपरेखा म्हणजे साहित्य संहिता होय. यांमध्ये समाविष्ट कोणते घटक आहेत? तर भाषिक आणि कलात्मक नियम, सामाजिक सांस्कृतिक मूल्य, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम, नैतिकता आणि सौंदर्य यांचे निकष. साहित्य संहिता समाजानुसार बदलते, कारण प्रत्येक समाजाची संस्कृती आणि विचारसरणी ही वेगळी असते. पुढचा मुद्दा आहे संस्कृती संकल्पना. संस्कृती संकल्पना म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे समाजाच्या जीवनशैलीचा, विचारांचा आणि मूल्यांचा एकत्रित परिणाम होय. ती मानवी जीवनाला दिशा आणि मूल्य देते. संस्कृतीचे प्रकार काय? तर भौतिक संस्कृती, जिथे वस्तू, साधने, तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. अभौतिक संस्कृती, ज्यात विचार, कला, साहित्य, भाषा यांचा समावेश होतो. लोकसंस्कृती आणि अभिजन संस्कृती, आधुनिक संस्कृती आणि पारंपरिक संस्कृती. हे साहित्य अभौतिक संस्कृतीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. साहित्य हे अभौतिक संस्कृतीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. पुढचा मुद्दा साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार. साहित्य समीक्षा ही म्हणजे कृतीचे मूल्य, आशय, प्रभाव यांचे सखोल विश्लेषण होय. साहित्य समीक्षा म्हणजे काय? कृतीचे मूल्य, आशय आणि प्रभाव यांचे सखोल विश्लेषण होय. संस्कृती व्यवहार म्हणजे त्या समाजात प्रचलित असलेले मूल्य, प्रतीक, कला आणि भाषेचे व्यवहार होय. दोघांमध्ये घट्ट नाते आहे, कारण साहित्य संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवते. साहित्य काय? संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवते. समीक्षा संस्कृतीच्या निकषांवर कृतीचे मूल्य ठरवते. समाजातील विचार, वर्ग, लिंग, धर्म यांचा अभ्यास करून समीक्षा संस्कृती व्यवहाराचा भाग बनते. तर स्त्रीवादी, दलितवादी, उत्तर आधुनिक, उत्तर औपनिवेशिक समीक्षा ही याची उदाहरणे आहेत. पुढचा मुद्दा आहे साहित्य कृतीचे मूल्यमापन. साहित्य कृतीचे मूल्यमापन करताना खालील घटक विचारात घेतले जातात. कोणते कोणते घटक आहेत? तर कलात्मकता, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, भाषिक वैशिष्ट्य, लेखकाची दृष्टी आणि आशय, संस्कृतीतील योगदान. ते हे घटक विचारात घेतले जातात साहित्य कृतीचे मूल्यमापन करताना. मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह आणि सापेक्ष सब्जेक्टिव्ह अशा दोन्ही दृष्टिकोनातून केले जाते. पुढचा मुद्दा आहे साहित्य संस्कृती संबंध. साहित्य हे संस्कृतीचे आरसे आहेत. संस्कृती साहित्याला विषय, प्रेरणा आणि मूल्य देते. समाजातील बदलांनुसार साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलत असते. संत साहित्य, दलित साहित्य, श्री साहित्य ही सर्व सांस्कृतिक चळवळींची प्रतीके आहेत. संस्कृती आणि साहित्य यांचा संबंध संस्कृती आणि साहित्य यांचा संबंध गतिमान, परस्परावलंबी आणि विकसित स्वरूपाचा आहे. आता संस्कृती संबंध काय? तर संस्कृती संबंध म्हणजे समाजातील विविध संस्कृतींमधील परस्पर संपर्क आणि प्रभाव होय. उदाहरणार्थ भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम असते. मराठी साहित्यातील आधुनिकतेची छाया समजून आहे. संस्कृती संबंधामुळे नवीन साहित्य प्रवाह, विचारसरणी आणि कलाशैली उदयास येतात. यातून संस्कृती संवाद घडतो, जो समाजाला समृद्ध करतो. समारोप काय याचा? तर साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार या दोन्ही क्षेत्रांचा संबंध अत्यंत निकटचा आहे. साहित्य हे संस्कृतीचे सर्जनशील रूप आहे आणि समीक्षा ही संस्कृतीची विचारमूलक प्रक्रिया आहे. संस्कृतीचा विकास आणि साहित्याचा विकास हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे साहित्य समजून घेण्यासाठी संस्कृतीचा आणि संस्कृती समजून घेण्यासाठी साहित्याचा अभ्यास आवश्यक ठरतो. प्रश्न उत्तरे आलेत ते पाहूया. टिपा काय आहेत पहिले समजून घेऊया.
संस्कृती व्यवहार समाजातील मूल्य, रूढी, परंपरा आणि कलेचा व्यवहार म्हणजे संस्कृती व्यवहार होय. साहित्य संहिता म्हणजे काय? साहित्य कृतींच्या मूल्यांकनासाठी असलेले सामाजिक सांस्कृतिक निकष म्हणजे साहित्य संहिता होय. समीक्षा काय? साहित्य कृतीचे मूल्य, आशय, कलात्मकता आणि संस्कृतीचे संबंध यांचे विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. संस्कृती संवाद म्हणजे काय? तर विविध संस्कृतींचा परस्पर प्रभावातून निर्माण होणारा संवाद म्हणजे संस्कृती संवाद होय. साहित्य संस्कृती परस्परावलंब म्हणजे काय? तर साहित्य संस्कृतीचे प्रतिबिंब, तर संस्कृती साहित्याची प्रेरणा, हे परस्परावलंबन आहे. आता काही प्रश्न आलेत ते पाहूया. पहिला प्रश्न, साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. साहित्य हे समाजातील संस्कृती, मूल्य, परंपरा, संघर्ष आणि जीवनदृष्टी यांचे कलात्मक प्रतिबिंब असते. तर समीक्षा म्हणजे त्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या संस्कृतीचे आणि विचारांचे विश्लेषण करणे होय. संस्कृती व्यवहार म्हणजे काय? तर संस्कृती व्यवहार म्हणजे समाजात चालणाऱ्या रूढी, परंपरा, कला, श्रद्धा आणि मूल्यांचा सक्रिय प्रवाह म्हणजे संस्कृती व्यवहार होय. समीक्षा त्या व्यवहाराचा अभ्यास करून साहित्य कृतीचे मूल्य ठरवत असते. उदाहरणार्थ, संत साहित्याने भक्ती संस्कृती प्रतिबिंबित केली. दलित साहित्याने सामाजिक न्याय व मानवतेची संस्कृती व्यक्त केली. स्त्रीवादी समीक्षेने स्त्री संस्कृतीचा आवाज मांडला. म्हणून समीक्षा ही संस्कृती व्यवहाराची विचारशील बाजू आहे आणि साहित्य ही त्याची सर्जनशील बाजू आहे. दोन्ही मिळून समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला दिशा देत असतात. प्रश्न 2, साहित्य संहिता आणि संस्कृती संकल्पना यांचे सविस्तर विवेचन करा. साहित्य संहिता म्हणजे समाजात प्रचलित असलेले साहित्य मूल्य, सौंदर्यसृष्टी, कलात्मक निकष म्हणजे साहित्य संहिता होय. ती समाजाच्या संस्कृतीवर आधारित असते. प्रत्येक काळानुसार साहित्य संहिता ही बदलत असते. उदाहरणार्थ, भक्ती काळातील संहिता आध्यात्मिक मूल्यांवर आधारित होती, तर आधुनिक काळातील संहिता ही वास्तववादी मूल्यांवर आधारित आहे. संस्कृती संकल्पना म्हणजे काय? तर संस्कृती संकल्पना म्हणजे समाजाच्या विचारसरणीचा कला, धर्म, नैतिकता आणि जीवनशैलीचा एकत्रित परिणाम म्हणजे संस्कृती संकल्पना होय. संस्कृती होय. संस्कृती मानवी जीवनाचे मार्गदर्शन करते आणि साहित्याला प्रेरणा देते. दोन्हींचे संबंध कसे आहेत? तर साहित्य संहिता ही संस्कृतीच्या संकल्पनेतून जन्मते. संस्कृतीचे मूल्य साहित्य संहितेचे निकष ठरवतात. त्यामुळे संस्कृती समजल्याशिवाय साहित्याचे मूल्य ठरवता येत नाहीत. प्रश्न 3, साहित्य कृतीचे मूल्यमापन करताना संस्कृतीच्या दृष्टिकोनाचे महत्त्व सांगा. साहित्यकृती समाजाच्या संस्कृतीतून जन्म घेते, म्हणून तिचे मूल्यमापन करताना त्या संस्कृतीचा विचार करणे आवश्यक असते. संस्कृतीच्या दृष्टिकोनातून मूल्य ठरवल्यास कृतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजतो. लेखकाची विचारसरणी, समाजदृष्टी स्पष्ट होते. कृतीतील प्रतीक, भाषा, लोकरीती, भावना यांचे योग्य विश्लेषण होते. साहित्याच्या समाजावर होणारे परिणाम ओळखता येतात. उदाहरणार्थ, दलित साहित्याचे मूल्य केवळ कलात्मकतेचे नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टिकोनातून समजले पाहिजे. त्यामुळे संस्कृतीचा दृष्टिकोन साहित्य समीक्षा अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण बनवतो. प्रश्न 4, मराठी साहित्यातील सांस्कृतिक प्रवाहांचे उदाहरणांसह विश्लेषण करा. मराठी साहित्यात विविध काळांमध्ये वेगवेगळे साहित्यकृती प्रवाह दिसतात. संत साहित्य काळ, भक्ती संस्कृतीचा प्रसार. संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर यांनी समत्व, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. शुद्ध साहित्य काळ, ब्रिटिश शिक्षणामुळे आलेली आधुनिक संस्कृती, ज्ञानप्रकाश, विवेकवाद, सामाजिक सुधारणा यांचा प्रभाव दिसून येतो. लोकसाहित्य आणि दलित साहित्य, जनतेच्या दुःखाचा आवाज, अन्यायाविरुद्ध संघर्ष ही संस्कृतीची झलक आहे. स्त्री साहित्य, स्त्रीच्या भावविश्वातून नारी संस्कृतीचे दर्शन घडवणारे साहित्य हे. उत्तर आधुनिक काळ, जागतिकीकरण, तंत्रज्ञान, नवे मूल्य यांचा संस्कृतीवर परिणाम, या सर्व प्रवाहांनी मराठी संस्कृतीला अधिक विविध, व्यापक आणि जागरूक स्वरूप दिलेले आहे. प्रश्न 5, आधुनिक काळातील संस्कृती संबंधाचा साहित्यावर झालेला परिणाम स्पष्ट करा. आधुनिक काळात जागतिक संवाद वाढल्याने विविध संस्कृतीचा परस्पर परिणाम वाढला आहे. याला संस्कृती संबंध म्हणतात. यामुळे मराठी साहित्यात पाश्चात्य तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र यांचा प्रभाव आला. नवी साहित्य रूपे काय? कादंबरी, निबंध, एकांकिका पाश्चात्य साहित्यिक संस्कृतीमधून आले. स्त्रीवादी, दलितवादी, अस्तित्ववादी उत्तर आधुनिक प्रभाव वाढले. लोकसंस्कृती, अभिजन संस्कृती यांचा संवाद निर्माण झाला. साहित्य अधिक जागतिक आणि समकालीन बनले. म्हणून संस्कृती संबंधामुळे साहित्य अधिक विचारशील, मुक्त आणि सर्व समावेशक झाले आहे.
लघुत्तरी प्रश्न, साहित्य संहिता म्हणजे काय? साहित्य संहिता म्हणजे समाजाने मान्य केलेली साहित्य मूल्ये, कलात्मक निकष आणि सौंदर्य दृष्टीची एकत्रित रूपरेखा म्हणजे साहित्य संहिता होय. संस्कृतीचे प्रकार कोणते? संस्कृतीचे प्रकार भौतिक संस्कृती, अभौतिक संस्कृती, लोकसंस्कृती, अभिजन संस्कृती, पारंपरिक आणि आधुनिक संस्कृती. प्रश्न 3, समीक्षा संस्कृती व्यवहारात भाग कशी आहे? समीक्षा ही संस्कृती व्यवहाराचा भाग कशी आहे? समीक्षा समाजातील मूल्य, विचार आणि संस्कृतीचा अभ्यास करून साहित्याचे मूल्य ठरवते. म्हणून ती संस्कृती व्यवहाराचा विचारशील भाग आहे. प्रश्न 4, साहित्य संस्कृती संबंधाचे एक उदाहरण द्या. संत तुकारामांचे अभंग हे भक्ती संस्कृतीचे प्रतीक आहेत. यात समाज, श्रद्धा आणि नैतिकता यांचा संगम दिसतो. संस्कृती संबंध म्हणजे काय? संस्कृती संबंध म्हणजे दोन किंवा अधिक संस्कृतीच्या परस्पर संपर्कातून होणारा विचार, मूल्य आणि कला यांचा संवाद होय. अजून काही प्रश्न आलेले आहेत. समीक्षा म्हणजे काय? समीक्षेचे स्वरूप, विशेष स्पष्ट करा. समीक्षा म्हणजे काय? साहित्य कृतीचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. ती केवळ वस्तुती किंवा निंदा नसून साहित्य कृतीच्या कलात्मक, वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांचा विचारपूर्वक अभ्यास असतो. समीक्षेचे स्वरूप कसे आहे? ते विचारशील स्वरूप असते. समीक्षा म्हणजे विचारांचा उपयोग करून कृती समजून घेणे. विश्लेषणात्मक स्वरूप कृतीतील आशय, रचना, भाषा, प्रतीक, प्रतिमा यांचे सूक्ष्म विश्लेषण करणे. मूल्यमापनात्मक स्वरूप कृतीचे साहित्यिक मूल्य ठरवणे. सांस्कृतिक स्वरूप कृतीतील संस्कृती, परंपरा, समाजदृष्टी, मूल्यदृष्टी शोधणे. सृजनात्मक स्वरूप समीक्षा स्वतःही एक सृजनशील क्रिया असते, कारण ती नव्या अर्थाचा शोध घेते. म्हणूनच समीक्षा ही कलात्मक आणि बौद्धिक प्रक्रियेचा समन्वय आहे. ती साहित्य कृतीला समजून घेण्याचा आणि समाजाशी जोडण्याचा माध्यम बनते. प्रश्न 2, साहित्य कृतीचे प्रमुख अंगे स्पष्ट करा. साहित्य कृती म्हणजे कल्पना, भावना आणि विचार यांचा कलात्मक मिलाप होय. ती समजून घेण्यासाठी तिची काही प्रमुख अंगे लक्षात घ्यावी लागतात. विषय, कृतीचा मुख्य आशय, विचार किंवा संदेश, रचना, स्ट्रक्चर, कथानक, घटनाक्रम, बांधणी शैली, नंतर मग भाषा, कृतीची अभिव्यक्ती, तिचे सौंदर्य आणि लय, नंतर मग इमोशन, भावना, कृतीतून व्यक्त होणारे संवेदनशील भावविश्व, शैली, लेखकाची वैयक्तिक अभिव्यक्तीची पद्धत, संस्कृती आणि समाजदृष्टी, कल्चरल कॉन्टेक्स्ट, कृतीतून व्यक्त झालेले सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी. ही सर्व अंगे एकत्र येऊन कृतीला साहित्यिक मूल्य प्रदान करतात. समीक्षा करताना या प्रत्येक अंगांचा सखोल विचार आवश्यक आहे. प्रश्न 3, समीक्षेच्या प्रमुख पायऱ्या स्पष्ट करा. साहित्य समीक्षा ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. ती अनेक टप्प्यातून पार पाडते. प्रमुख पायऱ्या काय आहेत? तर वाचन आणि निरीक्षण, कृतीचे बारकाईने वाचन करणे, तिच्या संदर्भांचा अभ्यास करणे, नंतर मग विश्लेषण करणे, कृतीतील आशय, रचना, भाषा शैली यांचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, संदर्भ तपासणे, कृती कोणत्या काळात, कोणत्या समाज, कृती संस्कृती निर्माण झाली आहे हे पाहणे, तुलना आणि परीक्षण, इतर कृतींशी तुलना करून तिचे वेगळेपण ओळखणे, मूल्यमापन, कलात्मकता, विचारसंपन्नता आणि सामाजिक परिणाम यांचा विचार करून मूल्य ठरवणे, सांस्कृतिक नोंद, कृतीत व्यक्त झालेल्या संस्कृती व्यवहाराचा शोध घेणे, निष्कर्ष, कृतीचे साहित्य आणि संस्कृतीतील स्थान निश्चित करणे. या पायऱ्या पाळल्यास समीक्षा अधिक सखोल, वस्तुनिष्ठ आणि विद्वत्तापूर्ण होते. प्रश्न 4, समीक्षा ही संज्ञा सविस्तर स्पष्ट करा. समीक्षा ही संस्कृतीमधील संज्ञा असून तिचा अर्थ योग्य विचाराने पाहणे असा होतो. साहित्यिकदृष्ट्या ती कृतीचे गुण दोष शोधून तिचे मूल्य निश्चित करणे ही क्रिया आहे. समीक्षेचा अर्थ आणि उद्देश काय? तर साहित्य समजून घेणे, त्याचे समाजाशी नाते ओळखणे, कलात्मक निकषांवर मूल्य ठरवणे. समीक्षेचे प्रकार काय? पारंपरिक समीक्षा, त्यात रस, अलंकार, ध्वनी, औचित्य असतं. आधुनिक समीक्षा, मानसशास्त्रीय, समाजवादी, स्त्रीवादी, दलित, उत्तर आधुनिक. समीक्षा म्हणजे काय? तर विचारशील चिंतन, वस्तुनिष्ठ अभ्यास, संस्कृतीचे दर्पण, साहित्याचे विश्लेषणात्मक शास्त्र. म्हणूनच समीक्षा ही साहित्य विश्वातील बौद्धिक आणि तर्कप्रधान प्रक्रिया आहे, जी साहित्य आणि समाज यांना जोडते. प्रश्न 5, संस्कृती आणि साहित्य यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा. साहित्य आणि संस्कृती हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत. साहित्य ही संस्कृतीचे सर्जनशील रूप आहे, तर संस्कृती साहित्याला प्रेरणा देणारी शक्ती आहे. परस्पर संबंध काय? साहित्य हे संस्कृतीतून जन्मते. समाजाची भाषा, विचार, कला, श्रद्धा साहित्याला विषय देतात. संस्कृती काय? संस्कृती साहित्याद्वारे जिवंत राहते. साहित्य संस्कृती, परंपरा, मूल्य जतन करते. साहित्य संस्कृतीला नवीन अर्थ देते. साहित्य हे संस्कृतीला नवीन अर्थ देते. समाजातील परिवर्तनामुळे नवीन मूल्य, संस्कृती उदयास येतात. संस्कृती समाजाला घडवते आणि साहित्य
ते दर्शवते. उदाहरणार्थ संत साहित्यात भक्ती संस्कृती, दलित साहित्यात समानतेची संस्कृती, तर श्री साहित्यात मुक्तीची संस्कृती दिसते. त्यामुळे साहित्य आणि संस्कृती यांचे नाते गतिशील, परस्परपूरक आणि अविभाज्य आहे. प्रश्न 6. साहित्य कृतीची समीक्षा आणि संस्कृती यांचा अनुबंध स्पष्ट करा. साहित्य कृती हे समाजाच्या संस्कृतीचे सर्जनशील रूप आहे. त्या कृतीची समीक्षा करताना संस्कृती हा महत्त्वाचा संदर्भ बनतो. अनुबंध काय आहेत? तर साहित्य कृतीतील आशय संस्कृतीतून जन्मतो. समीक्षा त्या संस्कृतीचा अभ्यास करून कृतीचे मूल्य ठरवते. समीक्षकाने कृतीतील भाषा, प्रतीक, जीवनदृष्टी व समाजदृष्टी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिली पाहिजे. संस्कृती बदलली की समीक्षेचे निकषही बदलतात. उदाहरणार्थ स्त्रीवादी व दलित समीक्षा ही संस्कृती व्यवहाराच्या नव्या मूल्यांवर आधारित आहे. म्हणूनच समीक्षा आणि संस्कृती हे एकमेकांना पूरक आहेत. समीक्षा संस्कृतीचा विचार मांडते आणि संस्कृती साहित्याचे स्वरूप घडवते. प्रश्न 7. साहित्य समीक्षामधील संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट करा. साहित्य समीक्षा ही केवळ कलात्मक विश्लेषण नसून ती समाज, संस्कृती यांचा अभ्यासही करते. संस्कृतीचे महत्त्व काय? तर संदर्भ निर्धारण. साहित्यकृती कोणत्या संस्कृतीत निर्माण झाली आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. अर्थनिर्णय. कृतीतील प्रतीक, विचार, भाषा संस्कृतीवर आधारित असतात. मूल्य निर्धारण. कृतीचे मूल्य त्या काळातील संस्कृतीच्या निकषांवर ठरते. आकलनाची खोली. संस्कृती माहीत असल्यास ती कृती अधिक सखोल समजते. नव्या दृष्टिकोनांचा उदय. संस्कृती बदलल्यास समीक्षा नवीन विचारमार्ग दाखवते. उदाहरणार्थ स्त्रीवादी आणि दलितवादी. त्यामुळे संस्कृतीशिवाय साहित्य समीक्षा अपूर्ण राहते. संस्कृती साहित्याला पार्श्वभूमी देते, तर समीक्षा त्या पार्श्वभूमीचा विचार करून निर्मिती करते. प्रश्न 8. साहित्य आणि संस्कृती यांचे अनन्य संबंध स्पष्ट करा. अनन्य संबंध म्हणजे काय? तर परस्पर एकमेकांवर निर्माण करणारे, एकमेकांशिवाय अपूर्ण असे नाते. साहित्य आणि संस्कृती यांचे असेच गहिरे अनन्य संबंध आहेत. साहित्य संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. समाजातील विचार, श्रद्धा, भावना, परंपरा या साहित्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ संत साहित्यात भक्त संस्कृती, लोकसाहित्यात लोकसंस्कृती. संस्कृती साहित्याला प्रेरणा देते. लेखकाची भाषा, विचार, कल्पना आणि दृष्टिकोन संस्कृतीतून आकार घेतात. साहित्य संस्कृतीचा नवा अर्थ देते. साहित्याच्या माध्यमातून संस्कृतीत परिवर्तन घडते. उदाहरणार्थ स्त्री साहित्यातून नारीमुक्तीची संस्कृती उदयास आली. पुढे संस्कृती आणि साहित्य हे समाजाचे दोन्ही आधारस्तंभ आहेत. संस्कृती समाजाला जीवनदृष्टी देते, तर साहित्य त्या दृष्टीचा सर्जनशील आविष्कार घडवते. म्हणूनच साहित्य आणि संस्कृती यांचे नाते गतिशील, जिवंत आणि परस्परावलंबी आहेत. तर मित्रो, आज आपण समीक्षा सिद्धांतामधील घटक 2E साहित्य समीक्षा आणि संस्कृती व्यवहार ह्या घटकाचा मुद्देसूद आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा घटक आपण समजून घेतलेला आहे. या घटकाचे मुद्दे अधिक स्पष्टपणे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.